हॅलो हॅलो. सर्वात ओझल टायटन्स वेगळा कॉल द्यावा लागेल का इथे या पुढे. या ठिकाणी आयोजन कमिटीला संघांचं सहकार्य होत नाही, त्यामुळे पारितोषिक वितरण कॅन्सल करतोय असं मी जाहीर करतो. या पद्धतीचं जर सहकार्य असेल तर कोणत्या पद्धतीने आयोजन करणार आहे. हे चंद्या हॅलो हॅलो. या ठिकाणी गेले 3 दिवस ज्यांनी आपल्याला मनमुराद मनोरंजन कॉमेंट्रीच्या माध्यमातून केलं त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय आणि त्यांच्या कॉमेंट्रीला बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे. माननीय आपले मंडळाचे मार्गदर्शक सचिन तांबोळी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक अविराज पुकळे यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. कॅश नसेल तर फोटो घ्या. कॅश नसेल तर फोटो घ्या. चला फोटो घ्या पटकन. धन्यवाद. आणि यानंतर मी अविराज पुकळे यांना विनंती करतो की आपण ही धुरा सांभाळावी.
चला खर तर प्रत्येकाला आतुरता लागलेली असते त्या गोष्टीकडे आपण वळतोय. खर तर आतापर्यंत प्रत्येकाला चला प्रथमतः आपण या स्पर्धेसाठी कामोड्याचा विघ्नहर्ता सार्वजनिक मित्र मंडळाच्या माध्यमातून युवा चॅम्पियन्स लीग आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेसाठी अगदी 3 दिवस नेहमी म्हणलं जातं ना खरं तर अनेक खेळाडू लेट येतात, अनेक संघ मालक लेट येतात, पण सर्वांच्या आधी पोहोचण्याचं काम खरं तर YouTube लाईव्ह टीम आणि ऑफिशियल पंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केलेला आहे. प्रथमतः आपण विनंती करतो या स्पर्धेसाठी 3 दिवस ज्याच्या माध्यमातून कोणताही वाद नाही, कोणताही निर्णय चुकीचा नाही, अतिशय दर्जेदार अंपायरिंग ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली या दोन्ही पंचांचा, त्याचबरोबर त्यांच्यासोबत स्कोरर जे होते त्या तिन्ही पंचांचा आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या स्पर्धेची गोड आठवण, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. या स्पर्धेची एक गोड आठवण, एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करत आहोत. चला सन्माननीय दामोदर चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते इथे आपण आलेल्या पंचांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला दोन्ही पंच पहिल्यांदा मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची एक आकर्षक, या स्पर्धेची आठवण ठेवणारी आकर्षक चषक आपण देऊन या पंचांचा आपण गौरव करत आहोत. त्याचबरोबर टेक्निकल स्कोरर चला आपण या आपल्याही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. प्रत्येक खेळाडूची अचूक माहिती प्रेक्षकांपर्यंत क्रिक हिरोज ॲपच्या माध्यमातून ज्या खेळाडूंना पोहोचवली त्यांचाही मान आणि सन्मान होणं ही गरजेचं आहे आणि त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून अगदी घर बसल्या प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी 3 दिवस अगदी प्रत्येक खेळाडूच्या आधी, प्रत्येक पंचांच्या आधी जे या मैदानावरती पोहोचले, अगदी 108 देशामध्ये करता युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटचं लाईव्ह प्रक्षेपण सातत्यानं होतं. खरं तर अनेक वेळी मला वाटतं सचिन दादा तुम्ही जेव्हा खेळायचा तेव्हा हे युट्यूब सारखं प्रसारण नव्हतं. अलीकडच्या काळामध्ये रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे इतक्या स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट खेळलं जातं की आज पाहायला गेलं तर लोकल टू ग्लोबल करण्याचं जे महत्वाचं पाऊल जे असेल ना ते रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे या जिल्ह्यांनी खरं तर या टेनिस क्रिकेटला ग्लोबलायझेशन दिलंय आणि हे ग्लोबलायझेशन दिलं खरं तर टेनिस क्रिकेट .in या टीमनं 2013 मध्ये प्रथमतः युट्यूब लाईव्हची प्रसारण टीम पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण केलं त्या नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह टीमचा आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय चंद्रकांत पवार साहेब, भवर साहेब आपलाही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय बबन घोगावले साहेबांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान करत आहोत. अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवली, अगदी रिप्ले प्रेक्षकांना जे हवं होतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, ते आपल्याला चंदू भवर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर मी पाहिलेला सर्वाधिक सुंदर डीजे, कोणतीही तक्रार नाही, 3 दिवसामध्ये एकही तक्रार नाही. त्याला आयोजकांनी सांगितलं होतं डीजे वाजवू नको, पण तो काय गडी थांबतोय का? गडी उदय आपलाही शुभ सन्मान होतोय. चला त्यांचे सहकारी आहेत स्वराज्य थरवळ साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. खरं तर शेवटच्या क्षणी उदय नाहीये पण उदयचे सहकारी जरूर आहेत, त्यांचाही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. अगदी सुंदर काम आमचं आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, गाणी अगदी सुंदर अशी गाणी त्यांच्या माध्यमातून वाजवली गेली 3 दिवसामध्ये. त्यांचाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेची आकर्षक चषक देऊन त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खरं तर लाईट्स लागत होत्या, त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल टीमचा सुद्धा सपोर्ट महत्वाचा होता आणि या टीम्स
संदीप भांगे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. चला संदीप भांगे साहेब आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं आकर्षक चषक देऊन आपलाही सन्मान होतोय. आपण नसेल तर दुसरा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज या. संदीप भांगे साहेब आपण या. चला जयकुमार ढुगल साहेब आपण त्यांच्या बिहाफ मध्ये आपण हा संतोष गोळे साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर महत्वाच्या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. प्रथमतः फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग बॉलिंग मध्ये समोरच्या टीमला 440 चा झटका ज्या फलंदाजानं बॅटिंग आणि गोलंदाजी मध्ये दिला असा भूषण यादव फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भूषणला विनंती आहे या मुख्य व्यासपीठावरती. फायनलचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सुद्धा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. YCL ची विजय मरगळे साहेबांच्या माध्यमातून दिलेली एक अॅक्रोलिक्सची हुबेहूब सुंदर अशी ट्रॉफी आपण देऊन त्याचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. स्वराज्य थरवळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. कलर्स आय मेन्स वेअर कलर आय वेअरचे मालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण इथं फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देत आहोत भूषण या खेळाडूला. त्यानंतर आपण आलेल्या पाहुण्यांचा आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आकर्षक आपल्याला स्पॉन्सरशिप मिळाली, आकर्षक मोलाचं सहकार्य मिळालं असे सन्माननीय श्री स्वराज थरवळ साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेची एक सुंदर ट्रॉफी, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. आकर्षक ट्रॉफी बनवली आहे करतर या स्पर्धेसाठी स्पेशल ट्रॉफी या स्पर्धेची. कलर आय वेअर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक स्पॉन्सरशिप होती. त्याचबरोबर सन्माननीय विजयजी मरगळे साहेब आपणही उपस्थित असाल तर या. चला गणेश आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅच साठी बेस्ट खेळाडूसाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब होता आणि हा किताब आपण ऍडव्होकेट केतन भोसले यांच्या शुभ हस्ते देत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आकर्षक स्मृतिचिन्ह आपण देऊन त्याचा सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढे जाऊयात आपण आणखीन सन्मानाकडे. याचबरोबर कामोड्याचा विघ्नहर्ता मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार सन्माननीय चंद्रकांत यादव साहेबांचाही मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करत आहोत. अक्षय औटी साहेबांच्या शुभ हस्ते आपण चंद्रकांत यादव साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत. खरं तर फायनल मॅचचे विजेते संघाचे मोठे मालक आहेत, प्रमुख सल्लागार मंडळाचे आहेत, त्यांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो. आज मला वाटतं संपूर्ण फॅमिली ते उपलब्ध आहे. त्याचबरोबर सन्माननीय तानाजी आमले साहेब आपलाही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. आपल्यालाही विनंती आहे आपण या आणि हा सन्मान जयकुमार डिगोले साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला तानाजी आमले साहेब आपण या. त्याचबरोबर मंडळाचे प्रमुख सल्लागार उमेश नाईक साहेब आपल्यालाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती या. उमेश नाईक साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत खरं तर सर्वाधिक जास्त मैदानावरती कोण आलं असेल, प्रत्येक वेळी दीड तासानंतर मैदानावरती कोण येत होतं त्यांचं नाव या स्पर्धेतील प्रमुख स्पॉन्सर जितेंद्र आहिर साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. खरं तर नेहमी या खेळाडूंच्या पाठीमागे त्यांनी सांगितलंय मोडून पडला संसार मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त या मैदानावरती खेळ म्हणा या खेळासाठी खरं तर साथ देणारे व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आणखीन एक मोठे व्यक्तिमत्व या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स सन्माननीय सचिन तांबोळी साहेबांचाही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. अगदी पाहायला गेलं तर ऍडव्होकेट जयकुमार दिगोले साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतो. आलेल्या प्रत्येकाचा मान सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्याचं काम आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे.
चला त्याचबरोबर रोहित त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे सभापती नगरसेवक युवकांचे आधारस्तंभ युवक सम्राट सन्माननीय विकासजी घरत साहेबांचा आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतो. या स्पर्धेची एक स्पेशल ट्रॉफी त्याचबरोबर मानाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. कारण विकास दादा आले आणि खेळाडूंचं अगदी मन भरून गेलं. कारण त्यांना माहिती होतं विकास दादांसारखं नेतृत्व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा. त्यांना पोलीस आल्यानंतर सुद्धा भीती नव्हती. कारण त्यांना माहिती होतं विकास दादा नक्कीच मॅनेज करू शकतील. कारण त्यानंतर पुढील सन्मान या स्पर्धेमध्ये त्याचबरोबर संपूर्ण संघ मालकांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. पहिला संघ या स्पर्धेतील तर कोणतीही स्पर्धा पार पाडायची म्हणलं की स्पॉन्सर त्याचबरोबर संघ मालक सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. आणि पहिला संघ सानवी नाईट रायडर्स मनोज सांगरे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेची एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय दामोदरजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान मनोजजी सांगरे साहेबांचा करत आहोत. त्याचबरोबर कृष्णा किंग्स देवेंद्रजी गुटुगडे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. दामोदरजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे कृष्णा किंग्स याही संघाचा शुभ सन्मान करत आहोत. तिसरा संघ राजेश रॉयल्स राजेशजी धनवडे साहेबांचा संघ यांचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यांच्या टीम मधील ते उपस्थित नसतील तर दुसरं कोणी आहेत असेल तर या. त्याचबरोबर अभिषेक बांदकर साहेब आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान होतोय. आयुष लॉयन्स त्याचबरोबर आयुष लॉयन्स टीमचे अभिषेक बांदकर साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. दामोदरजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते राजेश धनवडे साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. राजेश रॉयल्स टीमचे ओनर चला आपण या. त्याचबरोबर पुढील टीम जे मल्हार वॉरियर्स ऋषी पुंदे आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. चला ऋषी आपण या. ऋषी पुंदेच्या टीम मधील दुसरं कोणी असेल तर या. ऋषी नसेल तर दुसरं कोणीतरी या प्लीज. चला आहे आवी आहे. त्यानंतर पुढील टीम्स दिव्यांशी सुपर किंग्स सचिन त्रिमुखे साहेब आपल्यालाही विनंती आहे आपण या. आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. युवा चॅम्पियन्स लीग पार पाडण्यासाठी प्रत्येक संघ मालकांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय. त्यानंतर या स्पर्धेतील ओझल टायटन्स जयकुमार डिगोले साहेबांचाही मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. सत्यमजी बुधे सॉरी पुढील सन्मान आपण बगबावजी गोगावले साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत. चला जयकुमार डिगोले साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर रियांस चॅलेंजर्स आरसीबी प्रतीक आंबले साहेब आपल्यालाही विनंती आहे आपण या. आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर पुढील टीम्स अभिषेक पोपळघाट आपलाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान होतोय. सनरायझर्स निर्मल टीमचे संघ मालक अभिषेक जी पोपळघाट साहेब आपण असाल तर आपण या. यानंतर पुढील टीम सरकार सुपर जायंट्स संदीप दादा सुथार सरकार साहेबांचा संघ. सरकार आपल्यालाही विनंती आहे आपणही उपस्थित असाल तर प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. केतन भोसले आपण हा सन्मान स्वीकारू शकता. त्याचबरोबर गाथा इंडियन्स चंद्रकांत यादव साहेब आपल्यालाही विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलाही सन्मान केला जातोय. आज मला वाटतं कपाट भरू शकतं ट्रॉफ्यांनी गाथा इंडियन्स टीम्स. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय दामोदर चव्हाण साहेबांचाही आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान होतोय.
मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. अक्षय औटी पडद्यामागचा सूत्रधार, जास्त सभोर नाही आला म्हणून तर म्हटलं जातं ना, मोठापणा दाखवला नाही आणि साधीपणा लपवला नाही असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. अक्षय औटी अगदी प्रत्येकाची आपुलकीने. यस, पनवेल कॅपिटल्सचे ओनर निखिल डोस साहेब, चला या आपण, चला या. चला प्लीज, चला निखिल डोस साहेब आपण या. एक सन्मान चिन्ह आहेत, आपण तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. ट्रॉफीला थोडासा वेळ लागलाय, चला असू द्या. चला सन्माननीय डांगडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे निखिल डोस साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, आपण त्याचाही सन्मान मुख्य व्यासपीठावर. चला शाल. त्यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस कोण असेल या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट? पंकज निकम ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आकर्षक चषक आपण देऊन या खेळाडूचा सन्मान करणार आहोत. पंकज निकम या खेळाडूचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, आणि हा किताब आपण देत आहोत. तानाजी अंबले साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देत आहोत. त्याचबरोबर अल्फा 8 ची एक गिफ्ट हॅम्पर्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्स तुमच्यापर्यंत प्रवीण साहेबांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. जरूर टेस्ट करायचं आणि रिव्ह्यूची एक व्हिडिओ बनवायची आहे आणि प्रवीण साहेबांना पाठवायची आहे. त्यानंतर या स्पर्धेतील अक्षरशः फलंदाजांना नाचवणारी गोलंदाजी, त्या गोलंदाजाची राहिली या स्पर्धेमध्ये. खेळाडूचं नाव दिव्यांशी सुपर किंग्सचा प्रथमेश ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. गिफ्ट हॅम्पर्स आहेत अल्फा 8 यांच्या माध्यमातून एक आकर्षक चषक. सन्माननीय जितेंद्र आहिर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा किताब आपण देत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, अप्रतिम गोलंदाजी राहिली, संघाला महत्वपूर्ण गोलंदाजी या खेळाडूची राहिली. त्यानंतर या स्पर्धेतील अक्षरशः यष्टांच्या पाठीमागे अनेक फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम ज्या खेळाडूने केलं तो खेळाडू बेस्ट कीपर ऑफ द टुर्नामेंट प्रणय कोळी ठरला या स्पर्धेतील बेस्ट कीपर. या प्रणय कोळी आपल्याला विनंती आहे आणि हे पारितोषिक आपण देत आहोत. सन्माननीय राजेश धनवडे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देत आहोत प्रणय कोळी या खेळाडूला. त्यानंतर प्रत्येकाच्या आवडीचं क्षेत्र फलंदाजी, या स्पर्धेतील अल्फा 8च्या माध्यमातून आणखीन एक गिफ्ट हॅम्पर. टोटल 9 फ्लेवर्स आहेत, त्यातील 2 फ्लेवर्स तुमच्या नशीब आलेले आहेत. 7 फ्लेवर साठी पुन्हा तुम्हाला टेस्ट करावं लागेल. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, खर तर महत्वपूर्ण खेळ राहिला या खेळाडूचा. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू जहीर सय्यद ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. त्याच्या टीम मधील कोणी असेल तर बिहाफ मध्ये आपण घेऊ शकता. चला अनिकेत या आपण. जहीर सय्यद नाहीये तर आपण हे पारितोषिक स्वीकारू शकता. चला केतन भोसले आहेत, चला केतन भोसले आहेत. आणि सन्माननीय सचिन तांबोळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर महत्वपूर्ण पारितोषिक या स्पर्धेमधील सर्वाधिक शांतता प्रिय संघ, फेअर प्लेचा अवॉर्ड. कारण अनेक संघांनी खुन्नस दिल्या पंचांना, अनेक संघांनी पंचावरती नाराजी दर्शवली.
यामध्ये पंचांनी अगदी शेवटपर्यंत लक्ष ठेवलं होतं, प्रत्येकावरती लक्ष होतं आणि पंचांच्या नजरेतून या स्पर्धेतील फेअर प्लेचा अवॉर्ड जातोय ती टीम आहे. एनी गेसेस कोणती टीम असेल? कोणती टीम असेल? या स्पर्धेतील सर्वाधिक शांतता प्रिय संघ, प्रत्येक पंचांचा निर्णय ज्या संघानं मान्य केला, कोणत्याही पंचांशी वाद घातला नाही, हुज्जत घातली नाही, तो संघ राजेश धनावडे साहेबांचा राजेश रॉयल्स हा संघ ठरलाय प्लेअर प्लेचा अवॉर्ड विजेता. चला रोहित बुधे, सुमित दादा आपण या. स्वराज थरवळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. फेअर प्लेची पहा, सुंदर ट्रॉफी आहे राजेश दादा, पैसे फिटले तुमचे या ट्रॉफीने. अल्फा 8 चे आपण इथे गिफ्ट हॅम्पर्स दिलेले आहेत. चला अशोकला घ्या प्लीज. अशोक शिवाय तुम्ही ही ट्रॉफी जिंकू शकत नाहीये, कारण अशोकचा फॅन फॉलोअर्स खूप मोठा होता. इथे प्रेक्षकांच्या टाळ्या होत्या अशोकसाठी भरपूर. त्यानंतर या स्पर्धेतील एक एक्झिबिशनच्या मॅचेस आपण पाहिल्या 3 संघामध्ये. मावळा टीम, शिव सह्याद्री आणि रमी रोमर्स या 3 टीम मध्ये आपण 40+ मॅचेस पाहिले. या मॅचेस मध्ये जो संघ विजयी ठरलाय तो संघ शिव सह्याद्री संघ. आपल्याला विनंती आहे आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. शिव सह्याद्री संपूर्ण टीम चला ताबडतोब या. 40+ झालाय, वय थकलंय पण मन थकलेलं नाहीये. चला ताबडतोब या. फोर्टी प्लसला खूप मोठं व्यासपीठ मिळालंय, कारण 40+ ची एक बदलापूर मध्ये मोठी स्पर्धा झाली होती. किरण पाटील तुमच्यातला पनवेलचा एक मोठा खेळाडू करतो 40+ला. आजपर्यंत पाहायला गेलं तर किरण पाटीलला 20 वर्षाचे खेळाडू अजूनही घाबरतात, त्याला एंट्री दिली जात नाही अनेक स्पर्धेमध्ये. सचिन त्रिमुखे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण 40+ च्या शिवसह्याद्री संपूर्ण टीमला देत आहोत. अरे हरलेले प्लेयर्स पण संघामध्ये दिसतात की काय? यस, मैत्री आहे, चालतंय सर्व. चला या. क्रिकेटचा जरूर विजय झालाय, संघ जरूर शिवसह्याद्री जिंकला असेल. चला सचिन त्रिमुखे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. मोर्या सुमित दादा नाही उद्या. विजय असो. चला थोडस स्पीड अप घ्या प्लीज. यानंतर या स्पर्धेतील युवा चॅम्पियन्स लीग 2025 मधील अभिनंदन शिवसह्याद्री टीम. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे. कामोड्याचा विघ्नहर्ता नक्की तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी युवा चॅम्पियन्स लीग 2025 चा जो संघ या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा संघ ठरला, त्या संघाचं नाव आहे ओझल टायटन्स. या संपूर्ण टीमला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. 4th क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपला मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. ओझल टायटन्स सन्माननीय बबन गोगवले साहेबांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देत आहोत. शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण 4th क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत. प्रवीण दादा, विकास दादांची नक्कीच आपण एक रिव्ह्यू घेऊ शकता आपल्या प्रॉडक्ट बद्दल, कारण विकास दादांचं मला वाटतं इंस्टाग्राम वरती भरपूर फॉलोअर्स असतील, त्यामुळे जास्त तुमची जाहिरात लगेच होऊ शकते. क्विक रिस्पॉन्स मिळू शकतो आपल्याला.
चला यानंतर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक या स्पर्धेतील या चला लगेच आवरा प्लीज ओजन टायटन्स टीम. या स्पर्धेतील थर्ड क्रमांकाचं पारितोषिक तृतीय पारितोषिक. चला ओजन टायटन्स थोडस स्पीड घ्या प्लीज. जय कुमार साहेब थोडस स्पीड मध्ये घ्या. जय हिंदू राष्ट्र टॅगलाईन आहे या संघाची. चला थोडस स्पीड घ्या प्लीज. जय कुमार डिगुले साहेब प्लीज थोडस स्पीड मध्ये घ्या. जास्तीचा वेळ थोडासा घेतला गेलाय तुम्ही. चला यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ ठरला आहे दिव्यांशी सुपर किंग्स. संघ मालक सचिनजी त्रिमुखे साहेबांचा हा संघ आणि हे पारितोषिक आपण देत आहोत. संतोष गोळे साहेबांच्या शुभस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. सन्माननीय संतोषजी गोळे साहेब आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर अल्फा 8 च्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर कोल्ड ड्रिंक्स आपल्याला नॅचरल कोल्ड ड्रिंक्स आपल्याला दिले जातात. अल्फा 8 यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक विजेता संघाला चला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आपण पाहतोय दिव्यांशी सुपर किंग्स. सीएसके इथे कमी पडली आहे. मुंबई इंडियन्स आणि आरसीबी ने धक्का दिलाय सीएसके ला. सचिन त्रिमुखे साहेब जरूर मला वाटतं सीएसके चे मोठे फॅन्स दिसत आहेत. चला थोडस वेग वाढवा प्लीज. यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंटचा खेळाडू इथे उपस्थित झालाय झहीर सय्यद. आपल्याला विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती एक आठवण असते या स्पर्धेची आणि झहीर उपस्थित थोडासा उशिरा उपस्थित झालाय त्याचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. अल्फा 8 चे ओनर मार्केट बाईट्स चे ओनर प्रवीण गवांदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब देत आहोत झहीर सय्यद या खेळाडूला. चला प्लीज थोडासा स्पीड वाढवा. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. खर तर ज्या संघाच्या नशिबी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक नव्हतं पण आजच्या दिवसामध्ये ज्या संघानं खूप मेहनत केली अनेक संघांना भरपूर सारे धक्के दिले आणि फायनल मध्ये थोडासा भूषण यादवच्या फलंदाजी समोर संघ थोडासा कमी पडला असा संघ रियांस चॅलेंजर्स हा संघ सरला. या स्पर्धेतील उपविजेता संघ रियांस चॅलेंजर्सच्या संपूर्ण टीमला विनंती आहे आपण या द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक या स्पर्धेच्या निमित्तानं दिला जातो आणि हे पारितोषिक सचिन तांबोळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देत आहोत.
टीम रियांश चॅलेंजर्स प्रतीक आमले साहेबांची टीम आहे आणि यानंतर प्रतीक आमले यांचे पिताश्री हेही उपस्थित आहेत. त्यांचाही संघ जिंकलाय म्हणजेच काय तर मुलाला इथे पालकांनी खरं तर खूप चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेच्या निमित्तानं. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ ठरलाय आणि यानंतर महत्वपूर्ण पारितोषिक यानंतर महत्वपूर्ण पारितोषिक प्रत्येकाला आतुरता लागलेली असते. प्रत्येकानं पाहिलेलं स्वप्न असतं एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिले केतन मात्रे 34 बाईक 4 फोर व्हीलर या खेळाडूंनी जिंकलेले आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये भरपूर ग्लोबलायझेशन आलंय. अलीकडच्या काळामध्ये पाहायला गेलं तर रायगडमध्ये अजून एक वेगळी घटना घडली होती. मॅन ऑफ द सिरीज साठी एक आदत खोंड मॅन ऑफ द सिरीज साठी दिला होता आणि या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि गेसेस कोणता खेळाडू असेल? आवाज नाही. कोण असेल या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? आणि गेसेस आणि या स्पर्धेतील बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज विजेता खेळाडू ठरलाय नो डाऊट वन साइड हिरो भूषण यादव या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि हे पारितोषिक आपण देत आहोत सन्माननीय जितेंद्र आहिर साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देत आहोत. संपूर्ण फॅमिली कुटुंब आलं तरी चालेल. चला त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत. आपल्याला विनंती आपण सुद्धा या. चला लगेच या. हे पडेल बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट भूषण यादव. बॅटिंग बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण चांगला खेळ राहिलाय. खर तर महत्वपूर्ण सूचना आहे. जर काही फोटो तुम्ही या स्पर्धेचे काढले असतील तर महत्वपूर्ण सूचना आहे. कामोड्याचा विघ्नहर्ता इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. त्याचबरोबर YCLचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. या इंस्टाग्रामला तुम्ही कोलॅबरेट करू शकता किंवा टॅग करू शकता. तुमच्याकडे काही फोटोज असतील तर जरूर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठं प्लॅटफॉर्म आहे. या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही जरूर टॅग लाईन वरती टाकू शकता, टॅग करू शकता, कोलॅबरेट सुद्धा करू शकता. जरूर एक्सेप्ट सुद्धा रिक्वेस्ट केल्या जातील. खरं तर कामोड्याचा विघ्नहर्ता अकाउंट्स आहे इंस्टाग्राम वरती. त्यानंतर इंस्टाग्राम वरती YCLचंही अकाउंट आहे. यानंतर या स्पर्धेतील चॅम्पियन संघ पुन्हा एकदा भूषण यादव यांचा गाथा इंडियन्स संघ ठरलाय. युवा चॅम्पियन्स लीग 2025 चा महाअंतिम विजेता. आणि हे पारितोषिक आपण देत आहोत पनवेल महानगरपालिकेचे सभापती नगरसेवक सन्माननीय युवक सम्राट विकासजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते संपूर्ण टीमला आपण हे पारितोषिक देत आहोत. आणि संपूर्ण YCL ची कामोठा विघ्नहर्ता मित्र मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते, मंडळावरील संपूर्ण पदाधिकारी, स्टेजवरील या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत गाथा इंडियन्स या टीमला.
स्प्लिंग लाईट सेटअप केलेले आहेत. चला संपूर्ण कमिटी टीम या, संपूर्ण टीम कमिटी टीम मोरया. अभिनंदन टीम गाथा इंडियन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप चांगला खेळ तुमचा राहिलाय. आणि इथे राहुल अजून काही आहे? आभार मानणार. हॅलो, या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचे देखील खूप आभार. सर्वात जास्त आभार सर्व संघ मालकांचे. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी भेटूया 2026 मध्ये पर्व 5.